भगत अनेक दिवसांपासून पक्षाच्या बैठकीला येत नसल्यामुळे मतदारसंघात उलटसुलट चर्चेला उधाण आले असतानाच भरत भगत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि सुधाकर खारे आमदार होत नाही तोपर्यंत कुठेही जाणार नाही असे सांगत पक्षाचे नेते सांगतील तेव्हा घरात बसेल पण कुठल्या पक्षात जाणार नाही अशी आक्रमक आणि स्पष्ट भूमिका अजित पवारांचे राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा मुख्य प्रवक्ते भरत भगत यांनी मांडल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून पुढील सभेत सविस्तर बोलेन असा इशाराही दिल्यावर भरत भगत पुढील काळात कोणाचा समाचार घेणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. एक 2 मिनिटं तुमच्याशी संवाद साधायला मागेल. मी पक्षामध्ये आल्यापासून सुभाषेंना किंवा कार्यकर्त्यांना विनंती करत असेल की आपण बूथ कमिटीला महत्त्व दिलं पाहिजे, बूथ कमिटीला महत्त्व दिलं पाहिजे. आज ते खऱ्या अर्थाने प्रत्यक्षामध्ये आलं की बूथ कमिटीला महत्त्व दिलं पाहिजे ही त्यावेळची जी गोष्ट होती. आज त्याची मुदत 26 जुलै आहे. 26 जुलैपर्यंत तुम्ही दिलेला आहे की तुमचा कार्यक्रम झाला. माझं म्हणणं असं आहे की हा कार्यक्रम सुरू झाला आहे. आजची तारीख आहे 5. 26 जुलैला याची शेवटचा कार्यक्रम आहे. मगाशी कुठेतरी ऐकताना मला वाटतं की पुढे ते अजून काय BLAचे नावं आलेले आहेत वगैरे वगैरे हे सुरू आहेत. तिथे आले नसतील तिथे कार्यकर्ता आपला गेला पाहिजे त्या गावात तिथे BLAचे नावं घेतली पाहिजेत आणि त्यांना कामाला लावलं पाहिजे. खऱ्या अर्थाने निवडणुका झाल्या की आपण म्हणतो अरे नाही रे त्याने तिथं नावं वाढवली की याने आमच्याने तिकडची मतदार आणले. त्या सगळ्या गोष्टी बोलायला आता आपल्याला राहणारच नाही. असा एक कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून राबवला जातोय. त्याचा फायदा पक्षाच्या वतीने घेतला पाहिजे. याच्यामध्ये 3 काळजी आपण महत्त्वाच्या घेऊया की आमचा असणारा पारंपरिक मतदार यादीतून कमी झाला नाही पाहिजे. जो आमचा मतदार आहे, जो आमच्या पक्षाला मानणार आहे तो कमी झाला नाही पाहिजे. जो पक्षाला मानणारा मतदार आहे परंतु तो 17.5 वर्षाचा किंवा 18 वर्ष वय त्याचं 1-2-5 महिन्यांनी पूर्ण होणार आहे तो याच्यापासून वंचित राहता कामा नये. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये आपण अशी पाळली पाहिजे जो आम्हाला मतदान करत नाही पण तो राहतो ठाण्याला त्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे उमरोलीला त्याचं नाव कसे कमी होईल या 3 गोष्टी तुम्हाला मला पाळायच्या आहेत. याची प्रामुख्याने मनामध्ये कार्यकर्त्यांनी एक तयारी करून आपण कामाला लागलो. अशोकशेट्टी सांगितली गोष्ट खरी आहे. तुमच्या गावामध्ये कोण BLA आहे तो तुम्हाला आज संध्याकाळीच माहीत पडणार. आज संध्याकाळी कदाचित तो माहीत पडणार नाही, रविवार आहे म्हणून पण तो सोमवारी तुम्हाला 100% माहिती पडेल. आणि सोमवारी माहिती पडल्यानंतर तुमच्या गावामध्ये ते काम सुरू झालंय की नाही, तुमच्या बूथ लेवलचं काम सुरू झालंय की नाही या पद्धतीने त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष द्या. राहिला संघटनात्मक विषय याच्यावर मी कधीतरी सविस्तरपणाने बोलेन. पत्रकारांच्या याची मुद्दा मी आलो मला आताही 102 ताप आहे. पण आज मी मुद्दा आलो की आता परवा परत हे झालं होतं मग ते अरे भरत भगत गेला कुठे, मी कुठे गेलो नाही. सुधाकर घारे आमदार होत नाही तोपर्यंत मी काय कुठे जात नाही. त्या दिवशी सुधाकर घारे दीपक तिकडे अशोक गोपतराव सगळे पदाधिकारी ठरवतील की भरत भगत आता तुझं बस झालं तू घरी बस. त्या दिवशी मी माझ्या घरात बसेल. मी काय कुठल्या पक्षात जाणार नाही हा शब्द देतात थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खोपोली.